अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू होतं. अखेर युद्धाच्या 40व्या दिवशी युद्धविराम झाला आहे. बुधवारी इराण आणि अमेरिकेकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. इस्रायलने देखील अमेरिकेला समर्थन देताना युद्धविराम झाल्याचं सांगितलं. अमेरिका आणि इराणकडून 2 आठवड्याच्या युद्धविरामाला मान्यता देण्यात आली. या दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा होणार आहे. इराणने स्ट्रीट ऑफ होर्मुझ तातडीने खुला करावा अशी अट अमेरिकेनं इराणसमोर ठेवली होती. इराणने ती अट देखील मान्य केली आहे. दरम्यान या युद्धविरामासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला होता. युद्धविराम होऊन अजून 24 तास देखील झाले नाहीत. तोच आता मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानने जेव्हा इराण, इस्रायल आणि अमेरिकेपुढे युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता, तेव्हा त्यामध्ये इस्रायल लेबनॉनवर देखील हल्ले करणार नाही अशी एक अट होती. मात्र इस्रायलने पाकिस्तानची ही अट फेटाळून लावली आहे. आमचा युद्धविराम हा फक्त इराणशी आहे. आम्ही लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवणार असं इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलं होतं. युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्येच इस्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ला केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार इस्रायलने 50 फायटर जेटच्या मदतीने लेबनॉनवर भीषण हल्ला केला आहे. यावेळी इस्रायलकडून तब्बल 160 बॉम्ब हल्ले करण्यात आले असून हिजबुल्लाहच्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आलं. इस्रायलच्या या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा अधिक हिजबुल्ला संघटनेचे सदस्य मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामध्ये लेबनॉनचे अनेक सामान्य नागरिक मारले गेल्याची माहिती देखील समोर येत आहे. अनेक जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हा हल्ला एवढा भीषण होता की आता लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी या हल्ल्याविरोधात आपल्या मित्र राष्ट्रांची मदत मागितली आहे. आम्ही युद्धविरामाचं स्वागत करतो, परंतु इस्रायलचे आमच्यावर हल्ले सुरूच आहेत. हे हल्ले थांबवण्यासाठी आम्हाला मदत करा असं साकडं आता लेबनॉनच्या पंतप्रधानांनी आपल्या मित्र राष्ट्रांना घातलं आहे. तर दुसरीकडे इराणने देखील लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे. जर हल्ले थांबले नाहीत तर आम्ही युद्धविराम तोडू अशी धमकी देखील त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता हे युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे.